कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर इथं घडलेल्या लुटीतील संशयित आरोपी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदन शिवे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल सुनील मधुकर केदार हा कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याचा गुरुवारी CPR मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. निमोनिया आणि मधुमेहाच्या त्रासामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान सुनील केदारच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत त्याच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. वारणा नगर इथून 3 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार 2016 मध्ये घडला होता. या प्रकरणातील संशयित निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदन शिवे आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल सुनील केदार या दोघात आर्थिक कारणांवरून वाद होता. दरम्यान ऑगस्ट 2023 मध्ये सांगोला जिल्ह्यातील वासूद इथं सूरज चंदन शिवे याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदन शिवे यांच्या खून प्रकरणी सांगोला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या सुनील केदार आणि त्याचा साथीदार विजय केदार या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. हे दोघे संशयित 29 ऑगस्ट 2023 पासून कळंबा कारागृहात होते. मधुमेह आणि निमोनियाचा त्रास वाढल्याने सुनील केदार याच्यावर गेल्या आठवड्यापासून CPR मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. याची माहिती मिळताच आज सांगोला इथून सुनील केदार यांचे नातेवाईक CPR इथं दाखल झालेत. या प्रकरणी सुनील केदार याचे नातेवाईक धनंजय सावंत यांनी सुनील केदार यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आज केली आहे. तर माझे नाव धनंजय शशिकांत सावंत, राहणार वासूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ऑगस्ट 2023 आमच्या गावामध्ये चंदन शिवे नामक व्यक्तीचा खून झाला होता. त्याच्यामध्ये संशयित आरोपी म्हणून आमचे 2 चुलत भाऊ सुनील मधुकर केदार व विजय बबन केदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कळंबा जेलमध्ये सप्टेंबर 2023ला वर्ग केले होते. गेल्या 2-2.5 महिन्याखाली सुनील मधुकर केदार याला CPRला दोन वेळा काढले होते. जेलनं आम्हाला म्हणजे कळवलं होतं त्या संदर्भात. त्यानंतर 10/3/2024 रोजी अतितातडीची उपचार करण्यासाठी CPRला काढले होते. त्यानंतर आम्ही आलो इथं, त्यांना विचारलं क्रिटिकल कंडिशन आहे ते म्हणून सांगितलं. तो कोणता आजार होता आणि काय उपचार केले आम्हाला त्यांनी पेशंट मृत होईपर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं. मग ह्या दोन्ही जेल प्रशासन आणि CPR प्रशासन यांची सखोल चौकशी व्हावी ही आमची नम्रतेची विनंती आहे.